अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, येथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता घडे पुण्यराजी, साष्टांग नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कुंडलीकवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु श्रीरामचंद्राय नमः. उतरावया भूभार, अवतरला हो यादवेंद्र, पांडव करुणी निमित्त मात्र, दुष्ट संवार इच्छितो. कथेला आरंभ झालेला आहे. कथेच्या आरंभी ग्रंथाची इष्टदेवता भगवान गोपाल कृष्ण परमात्मा, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, ज्यांच्यापासून सगळ्यात पृथ्वीची उत्पत्ती झाली, जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले अशा भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणारविंदावर कोटी कोटी अशा प्रकारचा प्रणाम करतो. आणि माझ्या जेवढे या ठिकाणी मीटिंग वरील माझे सद्भक्त रामभक्त असतील, त्यांच्या चरणाला मी अत्यंत या ठिकाणी दयनीय लीन होऊन चरणावर अभिवादन करून कथेचा भाग पाहायचा आहे. आपण काल कथा पाहिलेली आहेत की पांडवांना, द्रौपदी मातेंना या दुर्योधनाच्या सभेमध्ये कशा प्रकारची गांजवणूक केली, एवढ्या घोर संकटामधून परमात्मा कसा सोडवला, ही सुंदर अशा प्रकारची कथा आपण ऐकलेली आहेत. कारण परमात्मा भक्ताला कोणत्याही संकटापासून संरक्षण करतो. कारण भगवंताचं ब्रीदच आहे. तुका म्हणे ब्रीद बांधला याजसाठी, भक्तासी संकटी रक्षावया. तदनंतर धृतराष्ट्राने त्यांना जवळ घेऊन सारवासारवी या ठिकाणी केली. नंतर काय इच्छा असं म्हणल्यानंतर त्यांना इंद्रप्रस्थाला जाण्याची आज्ञा या ठिकाणी दिली होती. त्यांनी इंद्रप्रस्थाला निघाले. परंतु नंतर काय झालं, यांनी विचार करू लागले, काय करावं बाबा, काही केलं तरी आपल्याला परत पांडवांना आणावं का, काय विचार करावा. भगवान परमात्मा विचार करतात, उतरावया भूभार. भगवान कृष्ण परमात्माचा अवतार कशा करता होतो याचा थोडासा आपण मागे जाऊन विचार केला तर परमात्मा केव्हा येतो, तर पृथ्वीवर दैत्य थोर जे मातेले धरणीशी झाले ओझे त्यांचे ओझ उतरण्याकरता परमात्मा अवतरला येतो. भूभार अवतरला हो यादवेंद्र, यादव वंशामध्ये यादवांचा राणा म्हणणारा कृष्ण परमात्मा पांडवाचं निमित्त करून दुष्टांचा संहार करणारा. बरं का, परमात्मा कधीही कोणाचं तरी काहीतरी निमित्त करत असतो. बघा, एखादा माणूस जर गेला तर कशाने गेला, एक जण म्हणतात अमुक अमुक रोगाने गेला, अमुक अमुक ऍक्सिडेंटने गेला, पण परमात्माने नेला असं कोणी म्हणत नाही. काय असतं, परमात्मा निमित्त मात्र समोरच्याला करून हा दुष्टाचा संहार करण्याचं मनामध्ये इच्छा असल्यामुळं काय होतं, ऐका पुढे. कपट दूत जे तुटले, ते पुन्हा सांधावया बोलाविले, न घे मनता न सुटे वहिले, जे का लिहिले विधीने. कपट दूत जे तुटले, कपट म्हणून त्या ठिकाणी दुर्योधनाच्या सानिध्यामध्ये शकुनी मामाच्या आधिपत्याखाली जे झालं होतं ते आता बंद झालं होतं. आणि सगळ्या वस्तू हरवलेल्या किंवा जिंकून घेतलेल्या ज्या होत्या, धृतराष्ट्राने सांगितल्यामुळे थोडीशी सारवासारव करून त्यांना परत मिळवून दिलं होतं. आता फाटामध्ये म्हणजे असलेल्या दूताचा नाव संपला होता, पण ते पुन्हा साधावया परत दूत या ठिकाणी खेळावं. कारण दुष्टांचं बल काय असतं, तर त्यांची दुष्ट बुद्धीच असते. बरं काय, सज्जनाचं बळ वेगळं, दुष्टाचं बळ वेगळं. अंगामध्ये सामर्थ्य नसलं तरी काहीतरी चातुर्यपणा करावा ही दुष्टांची बुद्धी असते. म्हणून ते पुन्हा बोलवण्याकरता साधवण्याकरता परत बोलायचं पाठवून दिलेलं आहे. नघे म्हणता न सुटे वहिले, नको म्हणलं तरी सुटत नाही का, विधीचा लिखित आहे. बघा सज्जन हो, धर्मराजाचा रथ पृथ्वीला सोडून आधार चालत होता म्हणे. एवढा धर्मराजाला कृष्ण या ठिकाणी व्यासाचार्य सांगितले, नारद महर्षी सांगितले, भगवान कृष्ण परमात्माही सांगून बघितले, पण काय झालं,
विधीचा लेख टळत नाही. म्हणून ज्ञानोबाऱ्याने एका अभंगामध्ये सांगतात, जे जे असेल प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी तदनुसार प्रगटे. माणसाला वाटतं असं करायचं होतं तसं होतं, पण प्रारब्धामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत तसंच माणूस त्या ठिकाणी वागतो. कारण ब्रह्मदेवाचे लिखित आहे ना, ते कोणी या ठिकाणी चुकू शकत नाही असा विचार करू लागतात. बोला. अधर्म सभेसी परतोना पांडव आले 5ही जण, उभे ठाकले दुर्जन देऊनी मान बहुवस. बहुवस प्रारब्धामध्ये असेल ते चुकत नसतं बरं काय. मला सहज प्रमाण आठवलं. तुकोबारा म्हणतात ब्रह्मदेवाचं लिखित सुद्धा सुटत नाही बरं काय. ब्रह्मदेवाचं असेल ना, काय विधात्याने घातली शे रेखा सुटकाया दुःखा न होयची. काय भगवंताने कोणाच्या नशिबामध्ये काय घालते बघा. आता तुम्ही माझं सुद्धा बघा ना, आता काय करावं. काय असेल प्रारब्ध सज्जनो आपलं असू द्या, जाऊन द्या. पण अशा प्रकारचा निरोप या ठिकाणी दूतातर्फे पांडवांना मिळाला. मग अधर्माची सभा होती, ते परतून या ठिकाणी आले. पांडव आले, 5ही जण या ठिकाणी आलेले आहेत. उभे ठाकले कोण, ते दुर्जन सगळं त्यांच्या स्वागताला उभे ठाकले आणि देऊनी मान बहुवस मोठेपणा देऊ लागले. ऐका, दुर्जनाच्या मुखातला जो गोड शब्द असतो तो गोड शब्द सुद्धा विषासारखा मानावा. कारण दुर्जनाच्या संगतीमध्ये, दुर्जनाच्या सानिध्यामध्ये तोंडावर गोड असतं, पण आतकरणामध्ये भरले काळकुट्ट विष भरलेलं असतं. म्हणून असा विचार या ठिकाणी करू लागले. काय म्हणतात ऐका. धर्मास म्हणे शकोने चला धाव खेळू मागू त्याने, आम्हास हारी आली एक क्षणी नेमवानी ऐक पा. धर्माशी म्हणे शकुनी, धर्मराजाला शकुनी बोलायला लागला. वास्तविक पाहता शकुनीचं आणि धर्माचं काही घेणं देणं नाही. हे दोघं भावाचा संबंध आहे. मग कशाला मध्ये यायचं, अवघडावर का. म्हणून बायकोचा भाऊ घरात आला ते संसाराला फाटा पडला असं नियम असं म्हणतात. कुठे काही लिखित नाहीये. हे मामा आहे ना, कंस मामा आपला असलेला शकुनी मामा काय काय ठिकाणी घातक या ठिकाणी ठरवू शकतात. असो, धर्मराजाला मामा म्हणू लागला शकुनी मामा. धर्मा चला डाव खेळू मागू त्याने, पुन्हा एकदा आपण डाव खेळू म्हणले. कशाचा, या मनाला फाशी खेळू. अरे तुकोबाराय सांगतात, मनुष्याने जीवनामध्ये आपला काळ निरर्थक घालू नये. काळ कसा घालवावा तर त्याकरता गाथा पाहावा. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. ज्याला आपलं जीवनाचं निरर्थकता व्हावी, आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी दुःख प्राप्त व्हावं असं ज्याला वाटत असेल, किंवा देहाला येऊन निरर्थकपणा प्राप्त करायचा असेल, अशा व्यक्तीने काय करावं तर सारे पाठ दूध खेळावं. तुकोबारा म्हणतात, अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझ भावे, तरी दूत सारे पाठ मनोभावे खेळावा. त्याला आयुष्य व्यर्थ घालायचं आहे, त्याने काय करावं, दूध सारे ठिकाणी खेळावा. म्हणून त्याने म्हणाल्याबरोबर आणखी एकदा खेळून आता काय करायचं, आता काय पण लावायचा. पण ही शकुनीच्याच मनावर होतं. आता कोणता पण, का शकुनीच्या मनावर पण होतं. शकुनीला माहिती होतं, कारण हे फाशी जे आहेत ना माझ्या मनासारखे चालत, माझ्या मनासारखी. कोणाचे होते फाशी माहित आहे, कोणाच्या हाडापासून बनले होते. अरे ते हाड दुष्टाचेच होते बरं का, दुष्टाच्या हाडापासून बनवलेले होते. असो, मग त्याला माहिती असल्यामुळे त्याने नियम केला. एक नियम आहे म्हणला, कोणता नियम आहे सांगतो, कुणात ऐका म्हणू लागतात. वल्कले मृग चर्मे वेष्टुना 12 वर्ष वनवास सेवुना, 13वे वर्षी जाना अज्ञातवास निर्धारे. जर एखाद्याने धर्मा यात कदाचित तुम्ही जर डाव जिंकलात आणि आम्ही जर हारलो तर काय करायचं, अंगावरचे कपडे काढून टाकायचे. मग कसं करायचं, वल्कले या ठिकाणी धारण करायचं, मृगाचं चर्म वेष्टन करायचं, मृगाचं कातडाचं वेष्टन करायचं. किती वर्ष गावात राहायचं नाही, किती वर्ष, 12 वर्ष म्हणजे 12 वर्ष कुठं राहायचं, वनवासामध्ये राहायचं. मग 13व्या वर्षी जाण अज्ञातवास निर्धारे, 13व्या वर्षी अज्ञातवासात राहायचं. अज्ञातवास म्हणजे काय, अशा ठिकाणी राहायचं की जेणेकरून आपणाला कोणी ओळखू नये.
जर यत् कदाचित ओळखलं तर काय होईल माहिती आहे का? आता पुढची ओवी आहे का? काय म्हणतो आहे का? प्रगट झाली अवधारा पुढती वनवास वर्षे 12 मग यावे आपुल्या नगरा हाती निर्धार तुम्हा आम्हा. यत् कदाचित 12 वर्ष वनवास आपण भोगला. वनवासानंतर 13व्या वर्षी अज्ञातवासामध्ये जर प्रकटीकरण झालं म्हणजे ओळखलं. प्रकटीकरण होणे म्हणजे ओळखलं. जर आम्ही जर ओळखलो तर पुढती वनवास वर्षे 12 पुन्हा आपण 12 वर्ष वनवास पुन्हा 13व्या वर्षी अज्ञातवास अजून यत् कदाचित त्या 13व्या वर्षामध्ये तुम्ही आम्हाला किंवा आम्ही तुम्हाला जर ओळखलं तर परत 12 वर्ष वनवास परत 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवासामध्ये आम्ही जर ओळखलं किंवा तुम्ही ओळखलं तर परत 12. काय आयडिया असेल बघा शकुनीची. बघा काय धूर्त म्हणावा. अरे बाप रे. राजकारण्याचा बघा काय विचार आहे याच्यामधून. अशा प्रकारचा विचार घेतला. हाची निर्धार हाच नेम तुम्हा आणि आम्हा. तुम्हालाही हाच नियम आहे आम्हालाही हाच नियम आहे. एवढा कठीण नियम त्या शकुनीने काय केलं होतं मी मगाशी सांगितलं. पासे शकुनीच्या हातामध्ये होते. म्हणजे ते जसं म्हणेल तसं. एखादा कार्मिक माणूस बायकोच्या ताब्यामध्ये असतो. बायको जे सांगेल ते म्हणून बायको म्हणते ना आमचे मालक आमच्या शब्दाच्या पलीकडे जातात. आमचा मालक आमच्या मुठीत आहे. मुठीत आहे शब्दाचा अर्थ हातात नव्हतो असं नाही सज्जनो. शब्दाच्या पलीकडे जात नाही. तसं फासे शकुनीच्या विरोधामध्ये जातच नव्हते. शकुनी 4 भांजे म्हणला की 4च पडायचे. मामाश्री छे लगेच हे पडायचे. म्हणून एवढ्या प्रकारचा मोठी आट धर्मराजाच्या सानिध्यामध्ये हा शकुनी टाकू लागलेला आहे. बोला. धर्मराज विचारी म्हणे जरी माघार घ्यावी एक क्षणी तरी पुरुषार्थ होय हानी आणि हे करणे ईश्वराची. धर्मराज विचारी म्हणे. या असलेल्या शकुनीचं बोलणं राजा धर्माने आपल्या कानावरून ऐकलं. अंतःकरण पटलावर या ठिकाणी बिंबित केलेलं आहे. काय करावं. आठ खूप मोठी दिसायला लागली आहे. जर मी जर नाही म्हणावं जरी माघार घ्यावे एक क्षणी तरी पुरुषार्थाला हानी होणार आहे. क्षत्रियाचा नियम आहे. काय नियम आहे? क्षत्रियाने रणांगणामध्ये गेल्यानंतर युद्ध करावं पण युद्धाला ना म्हणू नये. मरण आलं तरी आणि दूत कर्माला जर आमंत्रण दिलं तर ना म्हणे. 2 गोष्टी क्षत्रियाच्या बंदिस्त आहेत बरं काय. आता कुठेतरी वाचलं मला नेमकं आठवत नाही. महाभारतामध्ये उल्लेख असावा. दूताला नाही म्हणायचं नाही पण युद्धामध्ये गेल्यानंतर मरेपर्यंत वापस फिरायचं नाहीये. मी जर कदाचित ना म्हणालो तर पुरुषार्थाला हानी होणार आहे. मग काय करावं. आणि सगळं करणे ईश्वराचीच आहे. काय करावं जे येईल त्याचा विचार करू असा मनामध्ये धर्मराजा शकुनीच्या म्हणण्यावर विचार करून काय बोलतात ऐका पुढं. धर्म 2 वेळा फासे ढाळीता शकुनी जिंकल रे धर्म म्हणता दुर्योधन गद गद हसत एकची टाळी पिटियली. धर्म 2 वेळा फासे ढाळीत धर्मराजाच्या हातामध्ये फासे दिले. बघा तुम्हाला असं वाटत असेल मीच आता म्हणतात बघा ते पत्ते किसत असताना पानं काढून घेतलं का असं नाहीये. असं करा तुमच्या हातामध्ये घ्या. तुमच्या हातामध्ये घ्या. धर्माच्या हातामध्ये या ठिकाणी ते फासे दिले गेले. असं आस्थीचे पाशे होते ना. मग धर्माला 2 वेळेस धर्माने टाकलं परंतु पाशावर काय या शकुनीचा प्रभाव होता. अरे रे 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 देव जाणे रे बाबा. त्यांच्या वशीकरणामध्ये पाशे असल्यामुळं काय शकुनी सांगितलं जेवढे म्हणाले तेवढंच या ठिकाणी आल्याबरोबर शकुनी सांगितला धर्मा मी डाव जिंकला रे म्हणल्याबरोबर दुर्योधनाला आनंद वाटला. दुर्योधन हसायला लागला. एकच टाळी पिटले. मामाश्री बहुत अच्छा हो गया बहुत अच्छा हो गया. अजून काय म्हणतात ऐका. करणासी सुख अपार मने ध्वज उभारा सत्वरा जयवाद्यांचा गजरा राजभेरी ठोकिल्या. आता धर्मराजा हारले शब्दाचा अर्थ 5 पांडव हारले. 5 पांडव हारले. सोबत राहणारी माता द्रौपदी सुद्धा या पणामध्ये लागली असलेल्या या बंदिस्त मध्ये राहिली गेली. काय करावं. दुष्टाला आनंद झाला. दुष्टाला आनंद होणारच आहे. सज्जनाला ज्या ज्या वेळेस त्रास होतो या जगामध्ये तेव्हा दुष्टाला आनंद होणारच आहे. दुष्टाने टाळ्या वाजवल्या. कर्णाला सुख अपार सुख झालं. कर्ण म्हणाला अरे
दिवा येईल म्हणला गुढी पाडवाचा असलेला ध्वजा आजच उभा करा. सत्वर लगे वाद्य वाजवा, लगेच काय ढोल काय दमामे काय ताशे काय राजविहिरी ठोकू लागल्या. आनंदाचा क्षण जसा असावा, युद्धामध्ये जिंकल्यानंतर परसैन्याला तसा आनंदाचा घोष करावा. तदन्यायाने या धर्मराजा फासा हारल्यानंतर या ठिकाणी दुर्योधनाधिक कर्ण आनंद झाले असं ग्रंथकर्ते वर्णन करू लागतात. कौरव गर्जती जय जयकारे, राज्य झाले एक छत्रे, दीनवदन ते अवसरी, पांडव दिसो लागले. कौरव मात्र जय जयकार करू लागले. वा 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 वा. कौरवाच्या सैन्यामध्ये किंवा कौरवाच्या पक्षामध्ये कौरव जेवढे होते ना त्यांना सगळीकडे आनंद झाला. काय म्हणून आनंद झाला? राज्य झाले एक छत्री राज्य झालं. का? तुम्ही म्हणाल वनवास 12 वर्षाचा, 1 वर्षाचा अज्ञातवास, अर्थात 13 वर्षाला का होईना राज्य पांडवाला द्यावं लागत होतं. मग एक छत्री राज्य असं का शब्द वापरतात? याचं असं कारण आहे, दुर्योधनाला वाटलं आपण नक्की पृथ्वीवर पालथी घालू आणि 13व्या वर्षी पांडवांना शोधूनच काढू. एकदा का शोधले का परत 12 वर्ष वनवास, परत 1 वर्ष अज्ञातवास, परत अजून शोधून काढू. असं जर आपण केलं तर राज्य कसं होणार आहे? माझच होणार आहे. एक छत्री राज्य होणार आहे. हे याच झालं. पण इकडे आहे का सज्जन हो, धर्मराजाने डाव हरला. धर्मराजाने डाव हरल्याबरोबर दीनवदन झाले. पांडव सगळे काळीमा निघून या ठिकाणी चढलेले आहे. जसं आकाशामध्ये घनदाट आभ्र यावं, जसा आकाशामधला सूर्य झाकळला जावा, पृथ्वीवर जिकडे पाहावं तिकडे अंधकार पसरावा, अशा प्रकारची अवस्था पांडवाच्या चेहऱ्यावर झालेली आहे. अंतकरणातला भाव चेहऱ्यावर आलेला आहे आणि पांडव दीनवदन दिसू लागले. कसा झाला ऐका पुढं. काळवंडला आदित्य, सुटला क्रोधे प्रलय वाता, थर थर उर्वी कापत, उल्कापात झाला. काळवंडला आदित्य, सूर्य म्हणणारा काळीमा सूर्याला या ठिकाणी दिसू लागलेला आहे. सूर्याला काळीमा येतच नाही सज्जनो. सूर्य न देखी दीप न देखी अंधार. दीपाच्या पुढे अंधार नसतोच. सूर्याला काळवंड नसतं, परंतु सज्जनो तसं अवस्था झाली. सुटला क्रोधे प्रलयवात, क्रोधांचा प्रलयवात सुटला वारा. क्रोधाचा बरं काय, वारा सत्यत्वाचा नाहीये. क्रोध अंतकणामध्ये निर्माण झाला. धरा थर थर कापू लागले, उल्कापात होऊ लागल्या, चांदण्या पडतील की काय, आणखी काय काय अरिष्ट निर्माण होत सज्जन हो. ऐका पुढची ओळी. आकाशातून अवधारा, पडती तेव्हा रक्तधारा, वृद्ध वृद्ध म्हणती धरा, निर्वीर होईल यावरी. आकाशातून अवधारा, पडती तेव्हा रक्तधारा. हे जेव्हा पण या ठिकाणी धर्मराजांनी हारले, दुष्टांनी मात्र कपट करून हा डाव जिंकला, त्यावेळेस आकाशातून काय वाहत होतं? रक्ताच्या धारा पडत होत्या. सज्जन हो, या जगामध्ये आकाशातून पाणीच पडतं, पाणीशिवाय बाकी काही येत नाही. परंतु काहीतरी अघटित व्हायचं असलं ना, विपरीत होऊ लागलं. वृद्ध म्हणू लागले धरा, वृद्ध वृद्ध म्हणती धरा. काय झाले? हे धरा पृथ्वी कापू लागली. आता निर्मैल होईल आता पृथ्वी सगळं राहणार नाहीये. पृथ्वी या ठिकाणी बुडेल, प्रलयांतिक या ठिकाणी वेळ आली. अशा प्रकारचा विचार वृद्ध लोक, श्रेष्ठाचे लोक विचार करू लागले. पांडवास मने दुःशासना, आता करा वनासी प्रयाण, अवदश आली तुम्हा पूर्ण, काय कारण नगरात. पांडवासी म्हणे दुःशासन, पांडवाला दुःशासन म्हणू लागला. आता तुम्ही डाव हरलात. बघा, या 100 कौरवामध्ये 4च लोक चौकडी होते, म्हणून याला चांडाळ चौकडी असा शब्द तुम्ही ऐकला असाल सज्जनो. चांडाळ चौकडी, चौकडी शब्दाचा अर्थ 4 कड्या. या चांडाळ चौकडीमध्ये कोण कोण होते? पहिला क्रमांक होता दुर्योधन, दुसरा होता दुःशासन, तिसरा होता असलेला शकुनी आणि चौथा होता कर्ण. बघा, एवढा चांगला माणूस पण वाईटाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर चांडाळ चौकडीमध्ये याचा नंबर लागला. म्हणून माणसाने वाईटाच्या संगतीमध्ये थोडाही वेळ बसू नये. बैसता चोराची संगती, चोराच्या संगतीत बसल्यावर माणसं म्हणतात नक्की ह्यानंही त्याच्यामध्ये त्याचा काहीतरी हिस्सा
असेल. म्हणून मनुष्याने संगत करत असताना सज्जनाच्या संगतीमध्ये जीवनकाल व्यतीत करावा. असो दुःशासन म्हणू लागला, अरे आता काय पाहता, का थांबला तुम्ही तो नगरामध्ये? तुम्हाला अवदशा निर्माण झालेली आहे. आता नगरात थांबायचा तुम्हाला यत्किंचित सुद्धा अधिकार राहिलेला नाहीये. तुम्ही लवकरात लवकर जा म्हणल्याबरोबर जाचाल, पण असं जायचं नाहीये. आपला नियम काय आहे? पुढची ओळी आहे का? हेडा वस्त्रे अलंकार वल्कले वेष्टाई सत्वर काळी वदने करुणी साचार रक्षा लावा सर्वांगी. हेडा वस्त्रे अलंकार असंच जाचाल. अंगावरलं वस्त्र काढा, अंगावर काय ठेवायचं नाही. कपडेच काढा असं नाहीये, अलंकार काढा. डोक्याचे मुकुट काढा, गळ्यातले लॅकीट काढा, हातातले गळ्यामध्ये घातलेले दंडाला बांधलेले ते बाजूबंद काढा, कमरेचा कमरपट्टा काढा, सगळे अलंकार काढा. डोक्यावरचं मुकुट काढून काय करा? वल्कल्ले नेसा वेष्टा सत्वर. वल्कल्ले म्हणजे काय? झाडाच्या साली काढा. आपली लाज राखण्याकरता अवयव झाकण्यापुरता अंगाला झाकून घ्या. आणि मग काय करा? काळं तोंड करा आणि अंगाला राख लावा आणि गावातून बाहेर व्हा, असं दुःशासन बोलू लागलेलं आहे. नपुंसक तुम्ही निर्बळे जैसी तिळांची शुष्क कोळे की व्याघ्र चरमे विशाळे प्राणहीन पसरली. तुम्ही कसे आहात? दुःशासन म्हणू लागला. काय असतं सज्जन हो, एकदा का मनुष्याच्या जीवनामध्ये वेळ गांडू लागली किंवा कधी कधी माणसाला केवढाही माणूस बलवान असू द्या, त्याला संकट काळात सापडलं का नको ते माणसं काही बोलून निघतात. तुकोबारा म्हणतात, सापडायला संधी मग बळीया पडे बंदी बलवान माणूस सुद्धा असं बोलून निघतात. काय करावं? काय म्हणू लागला? धर्मराजाला, अर्जुनाला, भीमदादांना, अरे तुम्ही नपुसक आहात, निर्बळ आहात म्हणले. तुमच्या अंगामध्ये शक्ती सामर्थ्य राहिलेलं नाहीये, तुम्ही षंड आहात. कसं? जैसे तिळांचे शुष्क कोळे. आपल्याकडे तीळ घालतात, तीळ घातल्यानंतर तीळ कापायला आले की ते बांधून आणतात. आणताना ओझं राहतं तिळाचं, ते बांधतात. मग ते वाळली का मग माणसं काय करतात? ते तीळ उलटी करून काढून घेतात. तर राहिलेलं काय राहतं मागे? कोतळ. ते कोतळ वजनदार असतं का? त्या कोतळ्यात काहीच नसतं. तीळ गेल्यानंतर काही नसतं ना. तसं तुमच्या अंगामध्ये शक्ती राहिले किंवा व्याघ्र चर्मे विशाळे. वाघाचं वाघ भरपूर बलवान आहे, पण आज त्याच्यामध्ये हिंमत राहिली नाही म्हणजे मेला. आणि त्याचं कातड आहे ते भरपूर आहे, पण कसं आहे? प्राणहीन पसरली. जसं वाघाच्या कातड्यामध्ये प्राणहीन झाल्यानंतर त्याला कोणी भीत नाही, सामर्थ्य नसतं, तदन्यायाने तुमच्याकडे सामर्थ्य राहिला नाही. दुःशासनी खंदून 5 पांडवाला बोलू लागतो. अर्क तुल विगत धवा वंद्या विदुरा भग्न भाजन वृक्ष खाकरा स्मशान भूमी अकाल मेघ निर्धार तैसे व्यर्थ तुम्ही. अरे तुमचं जीवन म्हणजे कसं आहे? व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. याच्याकरता श्रीधर स्वामींनी दृष्टांत किती दिलेत बघा बरं का. म्हणजे एखादी विगत धवा आहे. विगत धवा म्हणजे ज्या बाईचा नवरा मेलेला आहे तिला विगत धवा म्हणतात. तिचं जीवन जगणं व्यर्थ आहे. सज्जन आहे का? दुसऱ्यांचा विचार केल्यानंतर 3 गोष्टीचा आधार त्या स्त्रियांना असतो. बालपणामध्ये जिचा बाप मेला तिच्या जीवनामध्ये दुःख असतं, म्हणून जीवनामध्ये लहान असताना बाप मरू नये. तारुण्य असताना तिचा सांभाळ नवरा करतो, तारुण्यात नवरा मरू नये. वृद्ध काळामध्ये मुलगा सांभाळ करतो आणि मुलगा आश्रयाला असावा. जर नसेल तर ती जशी शोभते किंवा एखादी वंदी आहे म्हणजे जी मांज आहे तिला मूलबाळ काही झालं नाहीये, तिचं जीवन बेकार असतं. किंवा एखाद्या पुरुषाची बायको मेली त्याला विदुर म्हणतात. काही उपयोग नाही ना त्याचा, जगून काय उपयोग आहे हो? बायकोच मिळाल्यानंतर सगळं संपवलं सज्जन हो. म्हणून ज्यांना आहे त्याने चांगलं राहायचा प्रयत्न करा. ज्याला आहे त्याने सांभाळून राहा. सांभाळ असू द्या, सोडा विषय. भग्न भाजन म्हणजे एखादा खापर आहे म्हणजे घागर आहे आणि ते फुटले, काय उपयोगाचा खाकर? किंवा वृक्ष आहे, झाड आहे, पण खाकर झालं म्हणजे वाळून गेलं, उपयोग नाहीये. स्मशानभूमी, काय उपयोगाच्या स्मशानभूमी? एकच काम चालतं बरं काय. अकाल मेघ निर्धार, अकाळी आलेलं आभाळ, काय उपयोगाचं नाहीये. तसं तुम्ही सगळे व्यर्थ आहात, तुमच्या जीवनाला काही किंमत राहिलेलं नाहीये, असं दुःशासन या ठिकाणी बोलू लागतात. बोला. जैसे आजाचे गल लांगुल तैसे तुम्ही दिसता केवळ निष्फळ.
वनी दरिद्र प्रेत पडिले. ऐसे आजा ते गलाल गुल. आजा म्हणजे शेळी, बरं काय, शेळी म्हणतो आपण. त्या शेळीला 2 स्तन असतात, पण गळ्याला एक स्थान असतं का गळ्याला. त्या शेळीच्या गळ्याचं स्तन काय कामाचं आहे का, दूध बी येत नाही आणि काही नाही. तैसे तुम्ही दिसता केवळ, ते स्तन दिसायला असतं. तसं तुम्ही नपुसक आहात, निष्फळ आहात, दरिद्र्याने पडलेला हा दुःशासनाने खदून बोलू लागलेला आहे. बोला महाराज. द्रौपदी समने दुःशासना वनवास परम कठीना. दुर्योधनाची स्त्री होऊन शरीरार्थी तयाते. मी मगाशी सांगितलं ना, एकदा मनुष्याला दुःख निर्माण झालं, लोक काय काय बोलतील सांगता येत नाही. द्रौपदीला दुःशासन म्हणू लागला. हे वहिनी अगोदरच दाशी होत होती ना, आता सोडून दिलं. वहिनी आहे का, आता वनवास म्हणाला परम कठीण आहे. हो, वनवास साधं माणसाला नकोच आहे. बघा, वनवासामध्ये सगळ्या प्रकारचा त्रास असतो. राज्यावर बसलेल्या माणसाला वनवास नको. तुम्ही एक काम करा, खूप कठीण वनवास आहे, त्यामुळं तुम्ही आता पांडवाचा त्याग करा, म्हणजे ह्या नवऱ्याला सोडून द्या आणि दुर्योधनाला लग्न करून घ्या. दुर्योधनाची बायको व्हा आणि सगळं शरीर त्याला अर्पण करा आणि तुम्ही या ठिकाणी राज्याच्या गादीवर राहा. जर तुम्हाला दुर्योधन पसंत पडत नसला तर तुम्हाला आणखी एक पर्याय सांगतो. कोणता पर्याय आहे, ऐका पुढची गोष्ट. एक शत मन आवडे तो वरी त्वरित. नपुंसक दरिद्री समस्त पांडव दुरी करी पै. तुम्हाला जर कदाचित दुर्योधन आवडत नसला, काही सांगता येत नाही, आवडीवर महत्वाचं आहे, म्हणून त्यांना सोडून द्या ना. आम्ही 100 भाऊ आहोत बरं का, 100. काय कामाचे हो, माणसाला लेकरू एकच जन्माव, पण चांगलं जन्माव. 100 गांधारीचे पोटी शतमूर्ख नामदेवरा वर्णन करतात. देवा एकची पुत्र पुरे पोटी, जो कुळे उद्धरील या ठिकाणी पोटी. बरं काय, देवा एकची पुत्र पुरे माय पोटी, कुळे उद्धरील पोटी. एकच लेकरू राहावं, पण गांधारीच्या पोटी जन्मल्या 100 काय कामाचे असू द्या. आम्ही 100 आहोत ना, या 100पैकी तुम्हाला जो मनाला आवडेल तो करून घ्या, पण केव्हा, लगेच्या लगेच, त्वरित. कारण हे सगळे तुमचे जे 5 पांडव आहेत ना, नपुसक आहेत, दारिद्र्य आहेत. दारिद्र्या माणसांच्या जवळ बायका राहत नाहीत, म्हणून पैसेवान माणसाकडं स्त्रिया पुढं करतात. असो, हे पांडव मात्र या ठिकाणी तसं दरिद्री झालेत. यांना दूर करा आणि आमचा स्वीकार करा. अशा प्रकारचे शब्द द्रौपदी मातेच्या कानावर पडल्याबरोबर 5 पांडवांमध्ये 5 पांडवांनी ऐकलं, परंतु कोणाचंच रक्त खवळत नव्हतं. पण भीमाचं शांत राहत नव्हतं. वाक्य ऐकल्याबरोबर भीमदादा काय म्हणतात ऐका. हे ऐकून या भीमसेना सिंह ऐसा बोले गर्जुना. ह्या बोल विष तरुची फळ जाना प्राप्त तुम्हा होतील पै. हे शब्द ऐकल्याबरोबर भीमदादाचं रक्त सळसळ करायला लागलं. क्रोधाने डोळे लाल बुंद झाले, मुठ्या आवळल्या गेल्या. भीमदादा सिंहासारखा गर्जना करून बोलला, ए दुःशासना, लक्ष ठेव म्हणलं. हे तुझं जे बोलणं आहे ना, हे बोलणं म्हणणाऱ्या विषयाची फळे आहेत, लक्षात ठेव. फळं कशाचे, गोड नाहीत, रुची दिसतात, पण विषरूपाचे फळ आहेत. आणि हे फळ मात्र तुम्हाला प्राप्त होणार आहे. याचा अर्थ गर्दीत सांगू लागलात. आणखी काय बोलतात ऐका. मर्यादा सांडोनी येथ बोलसी दुष्ट विपरीत. तू माझलासी बहुत बस्त शरीर पृष्ठ झाले तुझे. दुःशासना, थोडं मर्यादाचा विचार करायला पाहिजे होतास. मोठ्या भावाची पत्नी आपल्याला कोण होते याचा मर्यादा शास्त्राचा विचार करायला हवा होता. पर या ठिकाणी पतिव्रतेकडे कोणत्या नजरेने पाहू नये. आपली पत्नी सोडून परस्त्रीकडे पाहू नये, पण भावाच्याच पत्नीला अशा ठिकाणी बोलायला लागलात. मर्यादा सोडली. तू दुष्ट आहेस, तू माजला भूत, अशा प्रकारचा बोकड माजल्यासारखा. बघा, बोकड काय करतं, माजते. किती सुंदर उदाहरण देतात. तू का बोकड, माजलेलं बोकड आपल्याच तोंडामध्ये मुक्त. बरं का, हे बोकडाची जात असते म्हणून लोक म्हणतात माजले बोकडासारखं. बोकडा, माजलेल्या बोकडावर दुसरं काहीच काम नसतं, फक्त सुरी ठेवायचंच काम असतं. लई बकरं माजलं का लोक तेच करतात. तसं तुझं शरीर मात्र पुष्ट झालंय खाऊन बोकडासारखं. नक्की एक ना एक दिवस मनामध्ये या ठिकाणी सांगतो, जशी सुरी असते ना तशी गदा पडेल, मरशील. तुझं असं अजून काय काय म्हणतात ऐका. द्वारावतीची भवानी चतुर्भुज श्रीकृष्ण रूपिणी
तीस नवस केला आजपासून वनिहुनी आलिया. हे दुःशासना, माझं नवस ऐक म्हणले मी. द्वारावतीची भवानी आहे, द्वारकेची भवानी. भगवान परमात्म्याला भवानी म्हणून आमच्या संत महात्म्यांनी भवानी ही म्हणली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दला आला गुणी. आमचा पांडुरंग परमात्मा भवानी आहे बरं का. देवी म्हणतात याला, देवी. अनादि अंबिका भवानी असं वर्णन केलेलं आहे. आणि ती कशी आहे? 4 हाताची भवानी आहे बरं काय. शंख, गदा, चक्र, पद्म अशा 4 हाताची ती कशी आहे? कृष्ण रूपीने काळी सावळी परमात्मा आमचा बरं का. पांडुरंग कसा आमचा? सावळा आहे, सावळा परमात्मा आहे. मी तिला नवस केला, आजपासून मी नवस करतो म्हणले. कोणाला? त्या पांडुरंग असलेल्या द्वारकावतीच्या भवानीला. काय करेन? माझा वनवास संपला 12 वर्षाचा, 1 वर्ष अज्ञातवास संपल्यानंतर मी काय नवस बोलणार आहे, ऐकायचं असं तर ऐका पुढची ओळी. द्वेषाग्नी प्रज्वलेल प्रचंड रणमंडल ते होमकुंड, तू तेथे बसत खंड विखंड, गात्रे तुझी करीन मी. माझा नवस असा आहे त्या देवीला. माणसाने नवस करावा, पण कसला नवस करावा? चांगला नवस करावा. उग लोकाचे जीव असा नाही हे सांगू लागले. द्वेषाग्नी भडकेल प्रचंड, द्वेषाचा अग्नी भडकेल म्हणले. कुंड निर्माण होईल कोणता? रणमंडल ते होमकुंड. रणांगण हे या ठिकाणी काय असेल? होमकुंड असेल. त्या होमकुंडामध्ये अग्नी कोणता असेल? द्वेषाचा अग्नी. प्रचंड अशा प्रकारच्या ज्वाळामुखी लागतील. आणि त्या अग्नीमध्ये तू बस्त म्हणजे बोकड माजलास ना, माजलेल्या बोकडाला त्या अग्नीमध्ये समर्पण करायचं असतं. मग कसं समर्पण करणार मी? खंड आणि विखंड, बारीक 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 तुझे तुकडे करणार. तुकडे करून तुझ्या हाताचे पायाचे बारीक तुकडे करेन आणि त्या अग्निरूपी या ठिकाणी कुंडामध्ये असलेल्या रणमंडलाच्या कुंडामध्ये द्वेषाने प्रचंड झालेल्या अग्नीमध्ये मी मात्र तुझी आहुती देईन. अजून काय म्हणतात ऐका. प्रथम तुझे अवधान, मग एका पाठी 100 जाण, शेवटी हा बसत दुर्योधन, समर्पिन पूर्णाहुती. या मंडपामध्ये या यज्ञामध्ये पहिलं जर अवधान कोणाचं टाकणार असेल तर तुझं आहे. प्रथम तुझी अवधान. यज्ञामध्ये अवधान टाकतात स्वाहा. आता देवाचं नागून टाकतात त्या त्या देवतेला प्रसन्न करण्याकरता. तसं मी मात्र अवधान तुझं पहिलं देईन. तुझ्यानंतर एका पाठी 100 जाण, एकानंतर एक, एकानंतर एक असे 99 मारीन म्हणले. सगळ्यात शेवटी हा बसत म्हणजे बोकड माजला ना. बोकड कोणता बोकड आहे? हे दुर्योधन रूपी जो बोकड आहे. मग सगळ्यामध्ये शेवटी त्याला मी प्राणाची हुती देईन. आणि खरंच झालं, सगळे मेल्यानंतर एकटाच उरला होता. तुम्हाला पण ऐकायला मिळणार आहे, कथा सर्वांना माहिती आहे. आणि शेवटी त्या डोहाच्या जवळ भीमदादांनी त्याला एकटं या ठिकाणी गाठलेलं आहे. आणि गदा युद्धामध्ये या बोकडांचा या ठिकाणी प्राण घेतला असं आज या ठिकाणी प्रतिज्ञा भीमदादा सर्वांच्या समक्ष गरजून बोलू लागलेले आहेत. पक्षपाती जे तुमचे संपूर्ण, ते गदा घाये करीन चूर्ण, सूर्य सुताचे सदन, पाहू धाडीन समजता. एवढंच नाही आहे, तुम्हालाच मारतो असं नाही आहे. बाकीचे पक्षपाती जे तुमचे संपूर्ण, पक्षपात जे करतात ना, म्हणून माणसाने पक्षपात करत जाऊ नये. एखादा गरीब आहे, एखादा दुबळा, एखादा दीन आहे, अनाथ आहे, आंधळा आहे, पांगळा आहे, लुळा आहे, यात कदाचित त्याच्यावर अन्याय होत असेल तर ज्याच्या अंगात सामर्थ्य असेल त्यांनी त्याच्या ठिकाणी खरं बोललं पाहिजे. पण आजकाल लोक तसं बोलत नाही, तोंड फावून बोलतात. ज्यांना गरज आपल्याकडे पडत असेल तर त्याच्यासारखी न्याय देतात. पण मी काय करण, जे जे मात्र तो आम्हाला पक्षपाती करून बोलले ते गदा घाई करीन चूर्ण, सगळ्याच्या गदेची चूर्ण करीन. कुठं पाठवेन? सूर्य सुताचे सदन. सूर्याचा सुत कोण आहे? यमदादा आहे. मेल्यानंतर कुठं जातं माणूस? यमाचा पाहुणा प्राणी होय. माणसं चांगलं वागलं तर वैकुंठाला जातात आणि वाईट वागलं तर यम घेऊन जातो. आणि पाहू धाडी न समजता सगळ्याला मात्र मी यमाच्या घरी धाडेन. आणि यम गेल्यानंतर तिथं चांगली पूजा करते. जय देव जय देव जय. अशी पूजा नाहीये. हातामध्ये गदाच घेऊन असते मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल. किती पाप करा सज्जनो या मृत्यू लोकामध्ये,
पण मेल्यानंतर यमाच्या दारामध्ये गेल्यानंतर तिथं विचारतो, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. मग तिथं गेल्यानंतर अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तिथे तुझला. तुम्हाला तिथं पाठवतो. भीमदादा बोलू लागतात, आणखी काय म्हणतात ऐका. तुम्ही शब्दशस्त्रे करा ताडना, लोहशास्त्रे आम्ही फेडू उसना, जीवाचे दोन्ही उपटीना, हस्त तुझे रणांगणी. दुःशासना लक्षपूर्वक ऐक माझ्या बोलण्याकडं. तुम्ही किती शब्दशास्त्राने बोला, बोल सध्या काळ तुमचा आहे, काळ चलतीचा आहे. माझ्या पत्नीला आता नको नको ते शब्द बोललास, तोंडातून किती शब्द या ठिकाणी ताडण कर, परंतु तू नुसतं बोललास ना, त्या प्रत्येक बोलण्याच्या शब्दाचा आम्ही बदला घेणार आहे. पण कसं, लोह शस्त्र आम्ही फेडू उसने. तुमच्या शब्दाला मी शब्द देणार नाहीये, नुसतं बोलून काही कामाचं नाहीये. माझ्या हातामध्ये शस्त्र असेल तर लोखंडाचा असेल, तुझ्या शब्दाचा मी उष्ण फेडेल, तुझी जीवा मी या ठिकाणी उपडून काढेल, तुझे हात सम्रांगणामध्ये उपडेल. म्हणून दुःशासनाला मारत असताना भीमदादाने छातडावर पाय दिलेला आहे, छातडावर गदा घातली आणि त्या छातडातल्या निघलेल्या असलेल्या हृदयातून या ठिकाणी रक्त निघालं. भीमदादाने पिलं होतं माहिती आहे तुम्हाला. त्याच रक्ताने आमच्या द्रौपदी मातेने वेणी बांधली होती रक्ताची. तोपर्यंत वेणीचे केस मोकळे होते. असो, मग मी तुझा पाय काय करेन, पाय देऊन तुझा हात उपडेन. आणखी काय म्हणतात ऐक बा, म्हणले भीमदादा काय बोलतात दुःशासनाला. या शब्दांची आठवण देऊन घेईन तुमचे प्राण, हे हृदय पत्री लिहून ठेवा तुम्ही रासब हो. दुःशासना लक्षात ठेव. हे साधं लक्षात ठेवू नको, हे हृदय पत्री लिहून हृदयावर लिह. कुठं कोरून ठेव, हृदयाच्या पत्रावर लिहून ठेव. या शब्दाची आठवण मी तुला देईन. केव्हा, रणांगणामध्ये तू माझ्या समोर पडलेला असशील, तुझं मुंडकं माझ्या समोर राहील, माझा पाय तुझ्या छाताडावर राहील, माझी गदा तुझ्या ठिकाणी कुठे छाताडावर बसेल, तुझ्या तोंडातून रक्त येईल, हात रक्ताने बंबाळ होतील. मी तुला आठवण करून देईन दुःशासना. मी सांगेन, मी तुला मागे शब्द बोललो होतो वनवासाला जात असताना, मी तुझा हात उकडेन हे शब्द बोललो होतो, जिव्हा छेदीन शब्द बोललो होतो, ही आठवण मी तुला करून देईन. हे गाढवय हो, एकाला नाही बरं का, सगळे गाढव म्हणजे 100 लोक कौरव आहे का, काय उपयोग आहे. मी जे बोलतो ते करणार आहे, हे लक्षात ठेवा. असं भीमदादाने आपल्या अंगातला द्वेषाचा रागाने जे बोलले ते खरं बोलले, खरं करणार होते. कारण प्रमाण त्याच्या बोला, भक्त जे बोलतात तसं करून दाखवतात. नवे त्याला करण्याकरता परमात्मा सहकार्य करतो. ऐका आणखी काय म्हणतात. आसो यावरी वेष्टून वलकले, वन जावया उदित झाले, नगर दुर्गावरी चढले, कौरव कौतुक पाहावया. असो, भीमदादाचा राग शांत झाला. पुण्याचा भाव आविर्भाव जो होता ना, आला आपल्या डोक्यावरच मुकुट महाराजाने काढून ठेवलेला आहे. असलेले अंगावरले सगळे सुवर्णाचे अलंकार बाजूला ठेवले, अंगावरले वस्त्र बाजूला काढलेले आहेत. लगेच झाडाच्या साली आणल्या गेल्या आणि झाडाच्या साली प्रत्येकाने अंगाला वल्कले म्हणून वेष्टन केलेले आहे. वनाला जाण्याकरता तयार झाले. कौरव मात्र पाहण्याकरता नगराच्या मध्ये दुर्गावर उंच चढले. कसं जातात काय नाही पाहण्याकरता, कौतुक पाहण्याकरता कौरव वरून पाहू लागलेले आहेत. बोला. पांडव पायी चालता, गाय द्रौपदी कौरव म्हणता, 5 पोळ हे धावता, गाई पाठी एक सरा. या ठिकाणी दुष्ट माणसाच्या बोलण्याला मर्यादा नसते, किंवा ज्याचं मरण जवळ येऊ लागलं का माणसं लई पाप करतात. म्हणतात बघा, मरणाच्या काळात तोंडाला फाटा फुटलं म्हणून, तसं फाटा फुटलं यंदा. काय म्हणा लागले, पांडव पायी जात होते, माझी द्रौपदी माता म्हणणारी गायीसारखी द्रौपदी माता मागे चालली हे म्हणतात. 5 पांडव चालले, गाय म्हणणारी समोर चाललेली आहे. 5 पवळ म्हणजे आपण काय म्हणतो, खोंड म्हणतात तुमच्याकडं, आमच्याकडं गोरे म्हणतात. हे 5 हिच्या मागे धावत चालत, एक गाय पुढे चालेत, 5 बैल किंवा 5 पवळ किंवा या ठिकाणी 5 खोंड मागे चाले, असं कोण म्हणतं. हे सगळे कौरव म्हणू लागले. आणखी काय म्हणतात ऐका पुढे. मोकळे केश सोडोनी, रडात जाय याज्ञसेनी, भीम वारंवार परतवनी,
कौरवांकडे पाहतसे. मोकळे केस सोडणी द्रौपदी मातेचे केस मोकळे होते, सोडली नव्हती. दुःशासनाने वेणीला धरून दरबारामध्ये घेऊन आलं. नाना प्रकारची विनंती केली, मला दरबारामध्ये घेऊ नका, मी एक वस्त्रामध्ये आहे. दुःशासनाने ऐकलेलं नव्हतं. ज्या दिवशी केसाला हात लावला होता ना, केस मोकळे ठेवले होते, ते केस तसंच होते. रडत जा यज्ञशनी रडत जात होती. भीम वारंवार या ठिकाणी कौरवाकडे पाहत होता. साध्या दृष्टीने नाहीये, क्रोधाग्नी प्रलय काळाचा अग्नी जसा देदीप्यमान दिसावा, जसं तसं अंतःकरणातून पाहत होता. सिंहावलोकन करत होता. काय म्हणत असेल ऐका पुढं. सिंहावलोकने करुणा परतोनी पाहता भीमसेना, दुर्योधन वाकडे पाय करुणा उपहासित व्रकोदरा. सिंहावलोकने करून म्हणजे एखादा जंगलातील असलेला बलवान प्राणी म्हणणारा सिंह आहे बरं का. हा सिंह जात असताना समोर जात नाही, मागे फिरून पाहतो. तसा हा भीमसेन पाहत होता. दुर्योधनाकडे बघितला, पण दुर्योधनाचं एवढ्यावर समाधान झालं नाही. सज्जन हो, बघा काय मर्यादा असते लोकांना. दुष्टाची किती प्रकारची अवहेलना या ठिकाणी करतात. ज्यावेळेस भीमसेन दादा पाहायचा किंवा दुर्योधन वाकडं पाय करायचा, आपलं पाय वाकडं करून व्रकोदराला, भीम दादाला एक नाव आहे व्रकोदर. असो, त्याचा विस्तार नाही जास्ती करत. असो, मग त्याला उपवास करायचा. आणखी काय करायचं ऐका. सुयोधनास म्हणे भीमसेना, तुझे शिरांचा कंदुक करुणा, चेंडू फळी मी खेळेना, निवविन मना अंदाचे. या ठिकाणी दुर्योधनाला आमच्या धर्मराजाने एक नाव दिलं होतं. दुर्योधन म्हणून कधीच माझ्या धर्मराजाने मुखातून शब्द काढलेला नाहीये. धर्मराजाने त्याला सुयोधन म्हणत होते. बघा, चांगल्या माणसाला वाईट माणूस सुद्धा वाईट दिसत नाही, चांगलाच दिसतो. यात कदाचित हा शब्द भीमदादाच्या मुखामध्ये ग्रंथकर्ते घालतात. सुयोधनाशी म्हणे भीमसेन, काय करेन, तुझे शिराचा कंदुक करून तुझं मुंडक मी या ठिकाणी कापेन, आणि कंदुक म्हणजे या ठिकाणी चेंडू करीन, चेंडू फळी मी खेळेन, निभवीन मन अंधाचे, आंधळ्याचे मन मित्र निभवणार. आंधळा कोण? हा धृतराष्ट्र. त्याच्याच बळावर हा एवढा उड्या मारू लागलेला आहे. अजून काय म्हणतो भीमदादा ऐका. मी व्याघ्र भीमसेना, दुःशासनाचा कंठ फोडून, आधी करीन रक्तपाना, मग उठी घेईन सर्वांगी. मी भीम म्हणणारा कोण आहे? मी व्याघ्र म्हणणारा भीमसेन आहे. वाघ आहे, वाघ आहे, वाघ. वाघाच्या पुढे जंगलामध्ये कोणताही प्राणी काही करू शकत नाही. हत्तीला आकलण्याची शक्ती वाघामध्ये, हत्तीचा प्राण घेतात बरं का, हत्तीचा. मी काय करेन, मी भीमसेन म्हणणारा अरण्यातला व्याघ्ररूप वाघ आहे, आणि दुःशासनाचा कंठ मी फोडणार आहे. पण खरंच फोडलं की हो, अधिक मग काय करेन, आधी करेन रक्तपान, गट 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 रक्त पिन. कोणाचं? वाघ अगोदर मांस खात नाही सज्जनो ऐका. कितीही दिवसाचा वाघ उपाशी असू द्या, दुसरं काही खात नाही, अगोदर रक्त पितो, मग उठी घेईन सर्वांगी. मी अगोदर त्याच दुःशासनाच्या कंठाचं रक्त पिन, मग मात्र सर्वांगाला अंगाला उटी लावून घेईल. जसं माझ्या पांडुरंगाला उन्हाळ्यामध्ये चंदनाची उटी लावतात, तसं धर्म भीमदादा म्हणतात, मी मात्र त्या दुःशासनाच्या अंगाची उटी रक्ताची माझ्या अंगाला लाईन, लाल बुंद मी शोभून दिसन. अजून कसा करेन ऐका. ते रक्त चरचोनी हस्ती, पांचाळीचे केस मोकळे रुळती, मग देऊनी तयासी ग्रंथी, विरंगुठी बांधिन. मी अंगाला मात्र ते चर्चून घेईल, ते रक्त चर्चून हस्ती माझ्या हाताला या ठिकाणी रक्तामध्ये लाल बुंद रक्त मी वाकील. मग पांचाळीच्या केसाकडे जाईन. जसं एखादा माय माऊली आपली लेक नांदून आल्यानंतर, घरी आल्यानंतर तिला 2-3 घागरी पाणी गरम करते आणि छटाकभर तेल घेते आणि आपल्या हाताने तेल नाहू माकू घालते ना, तसं मी माझ्या द्रौपदीचे केस तुझ्या रक्ताने मात्र त्याला या ठिकाणी त्याला मोकळे करून जे रुळतात ना त्याच्यावर लावेन. मग देऊनी ग्रंथी, मग मी त्याला माखल्यानंतर त्याला गाठ देईन, विरगुंठी माझ्या द्रौपदीने बांधीन. पण कशाने? हे दुःशासना, तुझ्या रक्ताने मात्र माझ्या असलेल्या द्रौपदीची केस बांधीन. अशा प्रकारचं बोलणं भीमसेन बोलू लागलेला आहे. सूर्य मार्ग चुकेल करिता भ्रमणा,
नेत्रियांधत्व पावेल अग्न मशकाची धडक लागून जरी मेरू पडेल पै. भीमदादा म्हणू लागले, दुष्ट हो ऐका, मी नुसता बोलून चाललो असं समजू नका बरं काय. यत कदाचित सूर्य पूर्वेला निघून पश्चिमेला जाणारा, पण यत कदाचित तो मार्ग चुकेल, भ्रमण करील भ्रमण. नेत्री अंधत्व पावेल आग्न, आंधळ्याच्या डोळ्यामधला अग्नी नसला म्हणून जाणारा तो आंधळा झालेला आहे. यत कदाचित मशकाची धडक लागून, मशक म्हणजे चिरट, चिरटाची धडक लागली कोणाला, मेरू पर्वताला, आणि मेरू पर्वत खाली पडल, पडणार नाही पण यत कदाचित पडेल. परंतु अजून काय काय गोष्टी न घडल्या त्या घडतील, ऐका पुढे दोन. पाषाण प्रहार लागून वायू पडेल मोडोनी चरण, पिपील का शोषिल सिंधू जीवन, की विजेस जाऊन मशक धरी. ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी वर्णन करतात, भीमदादाचे या ठिकाणी निर्वाणीचे शब्द आहेत, भीमदादाची प्रतिज्ञा आहे. भीमदादाची प्रतिज्ञा खरी ठरणार याच्या करता जगातल्या काही गोष्टी अशक्य असलेल्या शक्य होतील, पण भीमदादाची या ठिकाणी भविष्यवाणी खोटी ठरणार नाही याच्याबद्दल उदाहरण देतात. पाषाण प्रहार लागून, पाषाणाचा प्रहार म्हणजे मार लागल्यानंतर वायू या ठिकाणी वायूचे पाय मोडल, आकाशातला वायू माझ्यासारखा पांगळा होऊन जमिनीवर पडल. शक्य आहे का? शक्य नाही, कारण वारा दिसत नाहीये, वारा व्यापक आहे, पण त्या वाऱ्याला पाय असतील का सज्जन हो? जे व्यापक असतं त्याला रूप नसतं, रंग नाही रूप नाही. वाऱ्याला सांगा कोणता आकार आहे, वाऱ्याचं तोंड कुठं आहे सांगा, वाऱ्याचा हात पाय कुठं नाही, परंतु लाता हाणून त्याला पांगळा करता येईल. पिपीलिका म्हणजे असलेली मुंगी, ते काय करील, सिंधू जळ शोषील म्हणजे समुद्र शोषेल. आता मुंगीचं तोंड केवढं, पण शोषणं शक्य आहे का? कदाचित होईल. विदेशी जाऊन मशक धरे, चिरट जाईल, आणि विजेला म्हणजे आकाशातली कडकड कडकड करणारी वीज आहे ना, त्याला या ठिकाणी पकडेल. पण यात कदाचित माझं वाक्य खरं ठरेल. फक्त आम्ही 2 मिनिटं जास्ती घेतोय, ओवीला थांबतोय, बोला. भडभडीत अग्नि ज्वाळा कर्पूर तुषारे होईल शीतळ, हेही घडेल एक वेळ करी वचना चळ नवे माझे. भीमदादा सांगू लागले, हेच कदाचित न होणाऱ्या गोष्टी होतील. भडभडीत अग्नि ज्वाळ कर्पूर तुषारे होईल शीतळ. ऐका, कापुरा येत्या एखाद्या घराला अग्नी लागला म्हणा, किंवा मोठा अग्नी प्रज्वलित झालाय, त्याच्यामध्ये कापूर टाकल्यावर भडकतं का शांत होतं? भडकतं. कारण कापूर हा ज्वालामुखी ज्वालाग्रही पदार्थ आहे. कदाचित कापूर टाकल्यामुळं भडकणारा अग्नी शांत होईल. हे एखाद्यात कदाचित घडेल, घडणार नाहीये पण घडेल. परंतु माझं वचन खोटं ठरणार नाही. दुःशासनाला मारणार, त्याच्या रक्ताचा नदीचा घोड घेणार, त्याच्या रक्त मी प्राशन करणार, त्याच्या अंगातलं रक्त मी काढणार, माझे हात भरणार, द्रौपदीच्या मातेचे केस बांधणार, दुर्योधनाचं मुंडकं उडवणार, चेंडू सारखं फळी खेळणार, हे मात्र मी करणार आहे, असं भीमदादा गर्जना करून बोलू लागलेले आहेत. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम.